नमस्कार मंडळी, आज सुट्टीचा दिवस. रिहान म्हणाला, मामा आज कुठे नेणार? तर मी आणि बाबा रिहानला मेट्रो ॲक्वालाईन फिरून आणली. घराच्या अगदी बाजूलाच असल्याने आजोबांनी नातवाला माहिती सांगण्यास सुरुवात केली. खाली उतरून संपूर्ण स्टेशन आणि कामकाजाचा आढावा घेतला. मुंबई ॲक्वालाईन भारतातील मुंबई मेट्रोची एक जलद वाहतूक मेट्रो लाईन आहे. एकूण 33.5 किलोमीटर मार्ग हा मुंबई मेट्रोचा पहिला भूमिगत मार्ग आहे. प्रवाशांच्या उत्तम माहितीसाठी प्रत्येक स्थानकात नेटवर्क आकृती दिलेली आहे. त्याने तुम्हाला सहज माहिती मिळून जाते. पुढे जाऊन उजव्या बाजूस तिकीट घर आहे. याची माहिती सुद्धा वरती लावलेल्या फलकांद्वारे मिळते. तिकीट घराशेजारी प्रवासाच्या शुल्काचा अंदाज तुम्हाला या फलकांद्वारे पाहायला मिळतो. रिहान प्रत्येक फलकाची क्वालिटी चेक करत होता. सांताक्रूज ते आरे गोरेगाव JVLR रिटर्न तिकीट 80 रुपये आहे. परदेशात जशी मेट्रो स्थानकं असतात तसाच अनुभव आपल्याला आता मुंबईत मिळणार आहे. शनिवार असल्याकारणाने गर्दी सुद्धा कमीच होती. मग काय, नेहमीप्रमाणेच न लाजता रिहानने भ्रमंती सुरू ठेवली. रिहानला आजोबा आपण गोरेगावला कसे जाणार आहोत ते शिकवत होते. स्थानकात तुम्हाला संपूर्ण रूट पाहायला मिळतो. मग सगळ्यांनी रिहानची विचारपूस केली. आणि आमचा प्रवास सुरू झाला. आत अगदी गारवा होता. प्रत्येक स्थानक येण्याआधी स्थानकाचे नाव पुकारले जाते. ज्याने आपल्याला कुठे उतरायचे हे सोयीस्कर ठरतं. मग बोकळून रिहानला खूप भूक लागली. मखानाने पोटपूजा केली. आरेची कारशेड पाहून सिनेमॅटिक शॉट्स घेऊन आम्ही उतरलो आरेला.
असेल धन्यवाद. कृपया आपलं सामान सोबत घेऊन जाण्यास विसरू नका. You have to remember to take all your belongings with you. आरे जेव्हिलर स्थानक पाहण्यास सुरुवात केली. स्वच्छता पाहून तुम्हालाही बरे वाटेल. इतकी ऐसपैस जागा पाहून आमचा रियान कसला ऐकतोय. सुरुवात झाली कल्ला करायला. संपूर्ण आरे स्थानकाच्या परिसरात छान मेंटेन केले. आपल्या प्रत्येकाची सुद्धा ही जबाबदारी असेल की हा परिसर असाच टिकवून ठेवणे. मग आपल्यासारख्याच सामान्य माणसांच्या प्रश्नांचे पुढे गप्पांमध्ये रूपांतर झाले. रियान कसला ऐकलं. त्याला मेट्रोपेक्षा रिक्षा आणि बसचे जास्तच वेळ आहे. म्हणाला रिक्षात काहीतरी गडबड आहे, मला चेक करायला हवं, म्हणूनच थांबवले असेल कदाचित. मग थोडा वॉटर ब्रेक घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. चला आता आपली मेट्रो बघून झाली आहे, आता परतीचा प्रवास. मेट्रोच्या प्रवासाची मजा घेत घेत खाऊ ब्रेक घेतला. सांताक्रूज ते आरे हा प्रवास मेट्रोमुळे अगदी 20 मिनिटांचा होऊन जातो. या 20 मिनिटात मी माझ्या आयुष्याचा पहिला मेट्रोचा प्रवासाच्या आठवणी आणि आमच्या तिघांची मजा व बरंच काही कॅप्चर केलं. मेट्रोचं काम, स्वच्छता आणि सुरक्षितता पाहून देश खरंच प्रगतीपथावर आहे याची जाणीव प्रत्येक भारतीयाला किंबहुना मुंबईकराला होईल यात मात्र शंका नाही. जिन्यांनी वर येऊन पुन्हा इलेक्ट्रॉनिक जिन्यांचा फील घेतला आणि हा प्रवास इथेच संपवला. चला तर मग तुम्ही प्रवास केलाय तर तो कसा होता आणि मेट्रोने प्रवास करायचा असेल तर कधी करणार आहात हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. धन्यवाद.